भक्तीला आपण प्रारंभ करूया। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो। आज या म्हटलेल्या दिवशी प्रभू देवाप्पा, तू आम्हाला तुझ्या चरणापाशी एकत्र आणलेला आहेस। तुझ्या आज आम्ही उपकार स्तुती आराधना करत असताना तू आमच्या प्रभुदेवाप्पा ओठाला स्पर्श कर आणि प्रभू तू आमच्या शरीरामध्ये आमच्यामध्ये तू या आमच्यामध्ये वस्ती कर। प्रभुदेवाप्पा, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि प्रभू आज आमच्या मुखाद्वारे अंतःकरणापासून होणारी तुझी स्तुती आराधना उपासना तू मान्य करून घे, येशूच्या नावाने आमेन। यावेळेला आपण गीत गाऊया। एकलेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 380, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा। परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा। नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा। पाणी मात्र स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा। मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचा आपण वाचन करूया। पहिला शास्त्रपाठ आहे जुन्या करारामधून नीतिसूत्रे याचं 15वा अध्याय आणि 28 पासून मी वाचत आहे। धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकीते। परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो। नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्हासविते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करीते। जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानांच्या मध्ये वस्ती करीतो। जो शिक्षण आवेरतो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो। जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो। परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता, हे देवाचे वचन आहे। दुसरा शास्त्रपाठ आहे नवीन करारातून घेण्यात आलेला आहे। पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 5 ते 14 ही वचने। तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कंबर बांधा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांच्यावर कृपा करीतो। यास्तव देवाच्या पराक्रमे हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे। त्याजवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। सावध असा, जागे राहा। तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखे कोणाला गिळावे हे शोधित फिरतो। त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा। जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहे ते लक्षात असू द्या। तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण दृढ आणि सबळ करेल। त्याला युगानुयुग पराक्रम असो, आमेन। माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी थोडक्यात हे लिहून पाठवून यात बोध केला आहे व साक्ष दिले आहे की ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा। बाबिलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा पुत्र मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो। प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा। ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो, हे देवाचे वचन आहे। यावेळेला आपण शुभवर्तमान वाचूया। प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो। संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 12व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे।
त्याच्या 4थ्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तुम्हा माझ्या मित्रास मी सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्याच्याने आणखी काही करवत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवितो. जीव घेतल्यावर नरकात टाकावयास ज्याला सामर्थ्य आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमडीला विकतात की नाही, तरी त्यातून एकीलाही देव विसरत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे केसही सर्व मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही बहुत चिमण्यांपेक्षा मोलवान आहात. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर स्वीकारेल त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल. परंतु ज्याने मला मनुष्यांसमोर नाकारिले तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करीतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी यांसमोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवेल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण प्रसिद्धाचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईसपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यांपासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेरित एकलेसियाशी मी विश्वास ठेवितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे मी पत्करितो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान व परलोकींचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. येथून पुढे आपण काही वेळ प्रभूच्या वचनाचं मनन चिंतन करणार आहोत. आज आपण संत मार्क याच्या जीवनचरित्राविषयी पाहणार आहे. त्याने कशा प्रकारे सेवा केली आणि किती महान सेवा केली. कदाचित आपल्याला त्याची कल्पना नसेल, बहुतेकांना हे ठाऊक नाही. दुसरा एक गैरसमज आपला असतो की जे मार्क यांनी लिहिलेले शुभवर्तमान आहे तो मार्क येशूचा शिष्य होता. तर तसं काही आपल्याला परिस्थिती पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच मार्क याकडे आज आपण लक्ष लावणार आहोत. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या अल्मनॅक आणि लेक्शनरीमध्ये 25 एप्रिल हा दिवस हा संत मार्क याने केलेल्या सेवेबद्दल देवाचे आभार मानण्याचा दिवस आहे. आणि म्हणून मी विचार केला की संत मार्काविषयी आपणाशी थोड्या वेळेमध्ये बोलावं. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो. आज प्रभुदेवप्पा संत मार्क तुझा सेवक, तुझा सुवार्थी, तुझा मिशनरी, प्रभुदेवप्पा त्याने जी महान सेवा केली प्रभू, त्याच्याविषयी आम्हाला फार कमी माहिती आहे आणि म्हणून ती ऐकत असताना आणि त्याद्वारे परमेश्वर पित्या आम्ही आमच्या अंतःकरणाची जीवनाची तयारी करावी म्हणून तो आम्हाला कृपा कर, समजदार अंतःकरण दे. बोलत असताना प्रभू तुम्हाला एक ज्ञान दे, शब्द दे, पवित्र आत्म्याचा अभिषेक कर, येशूच्या नावाने आमेन. मार्क याच्या पार्श्वभूमीबद्दल आपण थोडंसं ऐकणार आहोत. त्याची जन्मतारीख नक्की कोणती आहे हे अजूनही कोणाला ठाऊक नाही, परंतु सर्वसाधारणपणे इसवी सन 5 सालामध्ये त्याचा जन्म झाला असावा असा अंदाज आहे. हा योहान मार्क म्हटलेला आहे आणि हा योहान मार्क येरुशलेम शहरामध्ये आपल्या आईबरोबर राहत होता. तिचं नाव होतं मरिया आणि याचा उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय
आणि 12व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो योहान म्हटलेला मार्क आहे किंवा ज्यानं हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे तो येशूच्या 12 शिष्यांपैकी एक नव्हता. येशूचे 12 शिष्यांच्या व्यतिरिक्त असे अनेक अनुयायी होते. काही गुप्त शिष्य होते, काही अनुयायी होते, काहींना प्रभूने कामगिरीवर पाठवलं होतं निवडून. आणि तसंच आपल्याला एक उल्लेख लुकाने लिहिलेलं शुभवर्तमानातील 10व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 70 जणांना निवडलं आणि त्यापैकी दोघांना त्याने कामगिरीवर पाठवलं आणि मग त्यांनी फार मोठा चमत्कार केलेले आहेत आणि देवाची सेवा केलेली आहे. आणि त्याचा सगळा उल्लेख आपल्याला लोकांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 10व्या अध्यायात पाहायला मिळतो. असा अंदाज आहे की या 70 जणांपैकी मार्क हा जो ज्याला शुभवर्तमान लिहिलं तो एक प्रभूचा अनुयायी असावा. पूर्वीची जी आद्य मंडळी यरुशलेम शहरामध्ये होती, ज्या ठिकाणी याचं योहान मार्क याचं घर होतं, त्या योहान मार्काच्या घरामध्ये प्रार्थना चालत असे. विश्वासणारे एकत्र येत असत आणि प्रार्थना करत असत. कारण असं म्हटलं जातं की कदाचित योहान मार्क याची परिस्थिती चांगली होती, आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि प्रशस्त घर होतं आणि म्हणूनच त्या घरामध्ये यरुशलेममध्ये सर्व विश्वासणारे बहुतेकदा येत असत आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवत असत. आणि त्याचाही उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रश्नांची कृत्य 12व्या अध्याय आणि 25व्या वचनामध्ये पाहायला मिळतो. हा जो योहान मार्क आहे हा बर्नबा जो संत पावलाबरोबर मिशनरी फेरी करण्यासाठी सेवेसाठी गेलेला होता त्या बर्नबाचा चुलत भाव होता असं कलसेकरास पत्र 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. अशा प्रकारे पार्श्वभूमी असलेला हा योहान म्हटलेला मार्क हा प्रभूच्या सेवेसाठी फार आविषी होता. आता योहान मार्क हे जे नाव आहे, योहान हे इब्री नाव आहे आणि मार्क हे रोमन नाव आहे. त्या काळामध्ये जी प्रथा प्रचलित होती त्या प्रथेनुसार त्याला हे नाव ठेवलेलं आहे योहान मार्क. कधी कधी काही ठिकाणी आपल्याला मार्काच्या ऐवजी मरकुस असंही लिहिलेलं पाहायला मिळतं. आणि मग आपल्याला एक गोष्ट, एक हकीकत पाहायला मिळते पवित्र शास्त्रामध्ये की हेरोद अंतिपास याने संत पेत्राला तुरुंगात टाकलेलं होतं. प्रभूची तो सेवा करत होता, येशूच्या नावाची घोषणा करत होता, लोकांना आव्हान करत होता आणि म्हणून हेरोद अंतिपास याने पेत्राला तुरुंगामध्ये बंदिवासामध्ये टाकलेला असताना यरुशलेमेमध्ये एका घरामध्ये रात्रंदिवस मंडळी प्रार्थनेसाठी विश्वासणारे एकत्र जमले होते आणि त्यांच्या प्रार्थनेनं प्रभूने उत्तर दिलं आणि देवदूतांना पाठवलेलं आहे आणि देवदूत तुरुंगामध्ये जाऊन संत पेत्राला मोकळे करतात. तुरुंगाचे दरवाजे उघडले जातात, आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे. आणि संत पेत्र तुरुंगातून बाहेर निघतो आणि जेव्हा तो पाहतो तो यरुशलेमच्या रस्त्यावरती आलेला आहे आणि एका घराकडे जातो आणि त्या घरावरती तो थाप मारतो, आवाज देतो. आणि मग आम्हाला पुढे माहिती आहे की एक लहानशी मुलगी येते आणि ती पाहते तर तिला तो पेत्र दिसतो आणि ती बावचळते असे म्हटलेलं आहे. आणि ती आतमध्ये पळत जाते आणि सांगते पेत्र आला आहे. आणि ते घर दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून या योहान मार्क याचं होतं. विश्वासणारे एकत्र येऊन प्रार्थना करत होते. अशा प्रकारे प्रियानो प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये ही कथा लिहिलेली आहे. अशा प्रकारे प्रभूला ओळखणारा हा मार्क प्रभूच्या सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करतो. तो येशूवर प्रेम करणारा होता, तो येशूचा एक अनुयायी होता. जरी 12 शिष्यांमध्ये त्याची गणना होत नाही तरी सुद्धा तो प्रभू येशूला ओळखणारा होता. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू त्याला ओळखत होता आणि म्हणून त्याला प्रभूच्या सेवेसाठी फार मोठे आव्हान मिळालेलं होतं. आणि जी गोष्ट आम्हाला मत्ते, लूक आणि योहान यांच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेली पाहायला मिळत नाही ती गोष्ट मात्र मार्क याने स्वतः लिहिलेली आहे आणि म्हणून ती खरी असावी असा अंदाज आहे. ती गोष्ट ही आहे की ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताची धरपकड झाली त्यावेळेला एक तरुण मनुष्य तागाची वस्त्रे परिधान केलेला त्यांच्या मागे चालत होता आणि जेव्हा त्या लोकांनी त्या तरुणाला पाहिलं त्यावेळेला त्याला धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो तागाची वस्त्रे टाकून उघडाच पळून गेला असं संत मार्क आपल्या शुभवर्तमानात स्वतःच लिहित आहे. मार्क याचं शुभवर्तमान 14वा अध्याय 51 आणि 52व्या वचनामध्ये आम्ही हे पाहतो.
अशा प्रकारे प्रभू येशूचा हा अनुयायी लपतछपत प्रभूच्या मागे प्रभूच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा साक्षीदार आहे असं दिसतं. आणि याच मार्गाने स्वतःचीच गोष्ट स्वतःच्याच शुभवर्तमानात लिहिलेली आहे. आणि तो तरुण नाव लिहित नाही, पण तो तरुण असं लिहितो, कारण त्यावेळेला तो तरुणच होता, प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुयायी होता आणि त्याने आपलं जीवन प्रभूच्या सेवेसाठी समर्पित केलं. पुढे आपली ही गोष्ट हळूहळू पुढे जाते, सरकते आणि प्रेषितांची कृत्य 13 अध्याय आणि पहिल्या 3-4 वचनामध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्म्याने जे प्रार्थनेला जे जमा झालेले होते त्या प्रार्थनेला जमा झालेल्या लोकांना प्रेरणा दिली की आता तुम्ही तुमच्यामधून दोघांना निवडा की जे सुवार्थेच्या कार्यासाठी बाहेर पडतील. आणि मग मंडळीने उपास प्रार्थना केल्या आणि तेव्हा 2 नावं पुढे आली. एक संत पाऊल याचं नाव आलं आणि दुसरं आहे संत बर्नबा. या दोघांची नावे मंडळी समोर आली. दोघांच्यासाठी मंडळीने प्रार्थना उपास केली आणि दोघांना सेवेसाठी कामगिरीवरती पाठवलेलं आहे. हे दोघेही कामावर जात असताना, सुवार्थ प्रसाराचं काम करत जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला हा योहान मार्क हा देखील गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि ही संत पाऊल याची पहिली मिशनरी फेरी किंवा पहिली सुवार्थ फेरी होती. पुढे आम्ही त्याच अध्यायाच्या प्रेषित याचा 13वा अध्याय आणि 13 वचनामध्ये आम्ही पाहतो की मजल दर मजल करत सुवार्तेचं काम करत करत पाऊल, बर्नबा आणि योहान मार्क हे कुप्र या ठिकाणी आलेले आहेत. आणि कुप्र या ठिकाणी एक अधिकारी होता, त्याला पाऊलाने सुवार्थ सांगितलेले आहे. परंतु त्या ठिकाणी एक जादूगार देखील होता जो अशुद्ध आत्म्याच्या द्वारे कार्य करत होता, सैतानी काम करत होता. आणि मग जेव्हा त्यानं पाहिलं की अधिकारी आता ईश्वर विश्वास ठेवत आहे, तेव्हा या जादूगाराने विरोध केलेला आहे. आणि मग संत पाऊल त्याच्यावरती खूप चिडतो आणि त्याच्यातल्या त्या अशुद्ध आत्म्याला तो धमकावतो. आणि हे सगळं पाहिल्यावरती योहान मार्क, आता हा तरुणच होता, त्यावेळेला अजून काही प्रभूमध्ये प्रौढ झालेला नव्हता, कदाचित त्याच्यावरती विपरीत परिणाम झाला असावा. आणि मग कुप्र या ठिकाणावरून पाऊल आणि बर्नबा हे पुढे परगा या ठिकाणी जायला निघाले. पंफुल्या या ठिकाणी आल्यानंतर, पंफुल्या या शहरामध्ये आल्यानंतर संत पाऊल असं म्हणाला की आता आपण पुढे जाऊया, सेवेसाठी आपल्याला आता पुढे जायचं. त्यावेळेला योहान मार्क असं म्हणतो की मी यरूशलेमला परत जातो. तो पाऊल आणि बर्नबा यांना पंफुल्या या शहरामध्ये सोडून पुन्हा यरूशलेममध्ये माघारी गेलेला आहे. शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना असं अंदाज आहे की कदाचित त्याला बरं नसेल. आता त्यावेळेला मलेरियाची साथ होती, कदाचित मलेरिया झाला असेल, कदाचित त्याला तब्येत ठीक नसेल म्हणून तो यरूशलेमला परत गेला असेल, किंवा कदाचित कुप्र या शहरामध्ये कोणी प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला नाही म्हणून हा अपसेट झाला असेल, निराश झाला असेल म्हणून कदाचित तो सोडून गेला असेल, काही का असे ना. परंतु मिशनरी कार्य, सेवेचं कार्य मार्क याने अर्ध्यावरच सोडलं आणि तो पुन्हा यरूशलेमला गेलेला आहे. परंतु तो गेला म्हणून संत पाऊल आणि बर्नबा यांनी देवाचं काम काही बंद ठेवलेलं नाही. ते पुढे पुढे सरकत गेले, पुढे पुढे ते सेवा करत गेलेले आहेत आणि ते सेवा करून पुन्हा यरूशलेमला परत आलेले आहेत. आणि मग काही दिवसानंतर कालांतराने पावलाला असं वाटलं की ज्या ज्या ठिकाणी आपण फिरलो, ज्या ठिकाणी देवाच्या वचनाची सुवार्थ सांगितली, आता त्या ठिकाणी काय काय चाललेलं आहे, किती विश्वासामध्ये लोक वाढलेले आहेत हे आपण पाहूया. आणि ही गोष्ट त्याने बर्नबाला बोलून दाखवली आणि बर्नबाला पण खूप आनंद झाला. परंतु बर्नबा म्हणाला ठीक आहे आपण जाऊया परत एकदा. आणि ही दुसरी मिशनरी फेरी होती, सुवार्थेची फेरी होती. आणि मग त्यावेळेला बर्नबा म्हणाला, त्याला चुलत भावाविषयी आपल्या फार कळवळ आला आणि तो म्हणाला आपण योहान मार्क यालाही सोबत घेऊया. परंतु पाऊल नाराज होता, कारण तो अर्ध्यावरती योहान मार्क ही पहिली मिशनरी फेरी सोडून आला होता. पहा बरं, माझ्याबरोबर वाचा. प्रेषितांची कृत्य याचा 15वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पाऊल आणि बर्नबा हे आपसामध्ये बोलू लागले, त्यांचा वाद झाला आणि पाऊल असं म्हणतो, पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला व आपल्या बरोबरीने कामावर आला नाही त्याला सोबतीस घेणे बरोबर नाही. पाऊलाने नाराजी व्यक्त केलेली आहे. जो अर्ध्यातून सोडून गेला, ज्याने नांगराला हात घातला आणि मागे बघितलं, तो देवाच्या सेवेस लायक नाही. आणि मग पाऊल आणि बर्नबा यांच्यामध्ये वाद झाला योहान मार्क याला घेण्यावरून आणि मग दोघे वेगळे झाले. आणि मग शास्त्रामध्ये आम्ही पाहतो बर्नबा योहान मार्क याला घेऊन तारवामधून कुप्र या शहरामध्ये गेलेला आहे. पाऊल सिला नावाच्या एका मनुष्याला, विश्वास देणाऱ्याला त्याने सोबत घेतलं आणि तो सुरिया आणि किलकिया या प्रांतामध्ये देवाची सेवा करत गेलेला आहे.
बर्नबा हा कुप्र शहरामध्ये होता आणि तो लेवी होता. स्वतःच्याच गावात तो योहान मार्क याला घेऊन गेलेला आहे. बर्नबाचं नाव योसेफ होतं आणि प्रेषितांनी त्याला बर्नबा म्हणजे बोधपुत्र असं नाव ठेवलेलं होतं. आणि त्याने पावलाला योहान मार्क याचे नाव पुन्हा सुचवून त्याला दुसरी संधी द्यावी अशी विनंती केली. परंतु संत पावलाला काही ती योग्य वाटले नाही, कारण संत पावलाच्या दृष्टिकोनातून योहान मार्क हा मैदान सोडून पळणारा, देवाची सेवा मध्येच सोडून पळणारा मनुष्य होता. आणि म्हणून पावलाचं धाडस झालं नाही. परत कदाचित हा असंच अर्ध्यावरून गेला तर पंचायत होईल, आपलं काम समस्या होईल. आणि म्हणून संत पावलाने नाराजी व्यक्त केलेली आहे. काही का असेना पावलाने बर्नबा यांच्यामध्ये वाद झाला आणि दोघे वेगळे झाले आणि दोघे वेगवेगळ्या मार्गाने देवाची सेवा करू लागलेले आहेत. 2 गट झाले, परंतु दोघी मिशनरी कार्य करत होते. मग अनेक वर्षांनी सेवा करत असताना हे दोघेही पुन्हा एकत्र आले. पाऊल आणि बर्नबा पुन्हा एकत्र आलेले आहेत. आणि मग पाऊल पुन्हा योहान मार्क संबंधाने फार सुंदर लिहितो. फिलिमोनाला तो पत्र लिहितो. तुरुंगामध्ये असताना फिलिमोनाला पत्र लिहितो 1 अध्याय 24व्या वचनामध्ये. आणि तो असं म्हणतो की योहान मार्क याला घेऊन या, हा चांगला दास आहे. हीच गोष्ट तो तिमोथेला पण सांगतो. तिमोथेला पत्र लिहून सांगतो. तिमोथेला दुसरं पत्र 4 अध्याय 11व्या वचनामध्ये. आणि तो असं म्हणतो की योहान मार्क याला घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. बघा, कारण आतापर्यंत योहान मार्क हा प्रभूमध्ये प्रौढ झालेला होता, आध्यात्मिक जीवनामध्ये तो स्थिर झालेला होता. आणि त्यावेळेला तो तरुण होता म्हणून तो पळून गेला असेल कदाचित. परंतु आता त्याला प्रभूमध्ये टिकून राहणं म्हणजे काय हे कळालं असेल. बर्नबा बरोबर सेवा करताना तो सेवेमधले सगळे पडझड त्याने पाहिले असेल. आणि अशा वेळेला विश्वासामध्ये कसं भक्कम राहायचं हे तो शिकला असेल. आणि म्हणूनच ही वार्ता पावलाच्या कानावर गेली आणि पाऊल म्हणतो की त्याला घेऊन ये, तो माझ्या उपयोगाचा आहे, सेवेमध्ये तो माझ्या उपयोगाचा आहे. आणि मग पुन्हा पावलाबरोबर हा मार्क सेवा करू लागलेला आहे. पुढे आणखीन आम्हाला पाहायला मिळतं शास्त्रामध्ये, या योहान मार्काला फक्त पाऊल आणि बर्नबा यांच्याबरोबर सेवा करायची संधी मिळाली नाही, तर पेत्र याच्याबरोबर देखील त्याने सेवा केलेली आहे. आणि ती पण त्याने एवढी केलेली आहे की पेत्राचं मन त्याच्यावर एवढं बसलेलं आहे की पेत्र देखील संत पावलाप्रमाणे मार्क याला आपल्याबरोबर सेवेला घेऊन जातो. आणि एका ठिकाणी तो त्याला पुत्र, आपला मुलगा असंही म्हणतो. मी आपल्यासाठी मगाशी वाचलं पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपण पाहतो. अशा प्रकारे हा जो योहान मार्क आहे हा पाऊल, बर्नबा, पेत्र हे जे देवाचे महान सेवक होते त्यांचा मदतनीस म्हणून राहिलेला आहे, त्यांचा सेवक म्हणून राहिलेला आहे. याने स्वतःची सेवा वेगळी सुरू नाही केली. तो त्यांच्या सोबत होता, तोपर्यंत त्यांचा तो सहकारी होता. आणि देवाच्या सेवकांचं सेवक पण करणं हे खरोखर लाभाचं आहे. हे आपल्याला एलियाच्या जीवनामध्ये पण पाहायला मिळतं की त्याचा दास, त्याचा सेवक जो होता तो अलिशा होता. आणि असं म्हटलेलं शास्त्रामध्ये की एलियाचा दुप्पट वाटा अलिशाला मिळालेला आहे. देवाच्या सेवकांचं सेवक पण करणे म्हणजे देवापासून दुप्पट आशीर्वाद प्राप्त होणे असं आहे. आणि म्हणून तुम्हापैकी जर कोणी देवाच्या सेवकांचं सेवक पण करत असेल तर त्यात कमीपणा समजू नका. प्रभू तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद देईल. आणि तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राबरोबर हा राहत असताना, पेत्र येशू ख्रिस्ताच्या सोबत राहिलेला नाही का, येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये पेत्राने तेवढाच भाग घेतलेला आहे जे पाऊल आणि बर्नबाला घेता आला नाही. आणि म्हणून पेत्र याच्या सोबत राहत असताना योहान मार्काला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक गोष्टी, त्याचा स्वभाव, त्याचं कार्य, चमत्कार हे सगळं ऐकायला मिळालं. आणि मग योहान मार्क याला असं वाटलं की का नाही मी या गोष्टी लिहून ठेवायत. आणि म्हणून त्याने लिखाण सुरू केलं. आणि त्याने जे लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण म्हणतो मार्क याने लिहिलेलं शुभवर्तमान. आता याच्यामध्ये फरक असा आहे की मत्तई, लूक आणि योहान हे येशूच्या जन्मापासूनची गोष्ट लिहितात, परंतु मार्क काही तसं लिहित नाही. मार्क सरळ येशू ख्रिस्ताच्या सेवेत संबंधाने सुरुवात करतो आपल्या शुभवर्तमानामध्ये. कारण त्याने जे लिहिलेलं आहे त्यातला बराचसा भाग हा ऐकीव आहे. पेत्राने सांगायचं नाही लिहायचं, म्हणून कधी कधी या मार्क याने लिहिलेल्या शुभवर्तमानाला पेत्राचं शुभवर्तमान असंही म्हटलं जातं काही ठिकाणी. अशा प्रकारे हा योहान मार्क जो घाबरट होता, पळकुटा होता, पण जसं जसं वय वाढत गेलं, जसं तो लोकांच्या सेवकांचं
देवाच्या सेवकांचं सेवक पण करू लागला, तसतसं विश्वासामध्ये तो प्रौढ होत गेला आणि मग त्याने लिखाण केलं, शुभवर्तमान लिहिलं आणि मग तो मंडळीचं कार्य करू लागला. संत पाऊल, बर्नबा, पेत्र यांच्याबरोबर राहून त्यांचा मदतनीस असताना तो मदत काय करायचा, तर तो मंडळांच्या मध्ये ज्याचं जिथे हे सेवा करत त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना विश्वासामध्ये तो उभं करायचा, प्रार्थना करायचा. आणि म्हणूनच आम्हाला पाहायला मिळतं की सेवेचं मोठं दान त्याला मिळालं आणि तो लेखक झाला आणि तो सुवार्तिक देखील झालेला आहे. असं म्हटलेलं आहे प्रियानो की हा योहान म्हटलेला मार्क सेवा करण्यासाठी आफ्रिका खंडामध्ये इजिप्त ह्या देशामध्ये गेलेला आहे. त्यावेळेला इजिप्तची राजधानी अलेक्झांद्रिया होते. हे अलेक्झांद्रिया शहर जे आहे हे 331 साली प्रभू येशूच्या जन्मा अगोदर अलेक्झांडर द ग्रेट याने जिंकून घेतलेलं होतं. त्याचं नाव त्या शहराचं वेगळं होतं, परंतु जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट याने ते जिंकून घेतलं त्यावेळेला त्या गावाला अलेक्झांद्रिया असं म्हटलेलं आहे. त्या शहरामध्ये हा योहान मार्क याने सेवा केलेली आहे आणि त्याने मंडळी स्थापन केली, चर्च ऑफ अलेक्झांद्रिया असं म्हटलं जातं. आणि मग ते चर्च स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रभूची महान सेवा करू लागलेला आहे. त्या इजिप्त या नावाला ग्रीकमध्ये कॉप्टिक म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याने हे कॉप्टिक चर्चची स्थापना केली. त्याच्या सेवेपासून नंतर अनेक चर्चेस निर्माण झाली. आस्थागायक असं म्हटलेलं आहे की जवळजवळ 90 डायसिस आहेत आणि या 90 डायसिसमध्ये 90 बिशप काम करत आहेत, पाळक वर्ग काम करत, सुवार्थिक काम करत आहेत. आणि या 90 बिशप सेवकांच्या वरती जे एक आहेत त्यांना पोप म्हटलं जातं आणि ते पोप या कॉप्टिक चर्चचे अलेक्झांद्रिया चर्च ऑफ अलेक्झांद्रियामध्ये आहेत. अशा प्रकारे कॉप्टिक चर्चेसमध्ये योहान मार्क हा त्या चर्चचा पहिला पोप ठरलेला आहे. पुढे आम्ही पाहतो की सेवा करत असताना जे अविश्वासणारे लोक होते त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्याचा वध केला. असं म्हटलेलं आहे, इतिहासामध्ये आम्ही पाहतो की घोड्याला या संत मार्क याला बांधलं आणि त्याला फरफटत नेलेला आहे आणि फरफटत नेत असताना हा जखमी झाला, परंतु त्याने त्याचा विश्वास प्रभूवरचा सोडला नाही आणि पुढे मग त्याचा वध करण्यात आला. त्याचे जे राहिलेले अवशेष होते ते खलाशांनी चोरून इटलीमधील व्हीनस या शहरामध्ये नेले आणि ज्या ठिकाणी हे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आज आम्हाला इटली या देशातील व्हीनस या शहरामध्ये सेंट मार्क बेसिलिका म्हणून एक चर्च उभं केलेलं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी त्याच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्याच्या सेवेमध्ये 2 चमत्कार झालेले आहेत. पहिला चमत्कार आहे आणि तो म्हणजे एकदा तो आणि त्याचे वडील यार्दनीच्या किनारी फिरत असताना सिंह त्यांच्यावरती झडप घालायला आला. त्यावेळेला त्याने प्रार्थना केली प्रभूकडे आणि त्या सिंहाची तोंडे बंद झाली आणि सिंह गतप्राण झाले. दुसरा चमत्कार असं म्हटलेलं आहे, सेवा कार्य करत असताना त्या ठिकाणी त्याची चप्पल तुटलेली आहे आणि ती चप्पल दुरुस्त करण्यासाठी तो चांभाराजवळ गेला. त्याचं नाव होतं अनियानस. या अनियानस हा संत मार्क याची चप्पल शिवत असताना चुकून त्याला लागले आणि त्याचं बोट कापलं गेलं. त्यावेळेला संत मार्क झटकन खाली वाकला आणि त्याने जी माती होती त्या मातीवरती तो थुंकला, त्याचा चिखल बनवून चांभाराच्या त्या बोटांना लावला त्याने आणि थोड्या वेळाने त्याची जखम बरी झाली. हा एक चमत्कार आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. अशा प्रकारे संत मार्क याने इजिप्तमध्ये देवाची सुवार्ता पोहोचवली, देवाच्या सुवार्तेचा पाया रोवला आणि तेव्हापासून आजतागायत प्रभूच्या वचनाची घोषणा इजिप्त या देशामध्ये केली जाते. मी जेव्हा इस्रायलला टूर घेऊन जातो त्यावेळेला हे कॉप्टिक चर्चेस आम्हाला पाहायला मिळतात. इजिप्तमध्ये आम्ही जाऊन पाहतो आणि मग पुढे आम्ही पाहतो की संत मार्क याचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या सोबत एक नेहमी सिंह दाखवला जातो, पंख धारण केलेला सिंह दाखवला जातो. मी विचार करायला लागलो की मार्क याचा सिंहाशी काय संबंध आहे. मगाशी मी जे उदाहरण दिलं त्याच्यावरती सिंह झडप घालायला आला होता, कदाचित ते कारण असेल किंवा दुसरंही कारण असं आहे. शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावरती विजयी झाला. प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे, यहुदाचा
सिंह आहे असं म्हटलेलं आहे. दाविदाचा अंकुर आणि यहूदाचा सिंह म्हटलेला आहे. जशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मरणावरती विजयी झाला, तशाच प्रकारे संत मार्क याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि मरावं लागलं तरी त्याने आपला विश्वास कमकुवत होऊ दिला नाही, ढळू दिला नाही. आणि म्हणूनच मोठ्या धाडसाने त्याने देवाची सेवा आफ्रिका खंडामध्ये केलेली आहे. आणि म्हणूनच सिंहासारखा त्याचा स्वभाव होता, धैर्यवान होता, धाडसी होता. आणि म्हणून त्याच्या सोबत आम्हाला नेहमी पंख धारण केलेला सिंह पाहायला मिळतो. संत मार्क हा त्या सिंहासारखा धडाडीने इजिप्त या देशामध्ये सेवा करणारा देवाचा एक शिष्य होऊन गेलेला आहे. चारही शुभवर्तमानकारांसाठी प्रत्येक प्राण्याचा एक प्रतीक आहे. जसं आपण पाहिलं, मार्क म्हटलं की पंख धारण केलेला सिंह, तशा प्रकारे ज्यावेळेला आम्ही मत्तयाकडे येतो त्यावेळेला देवाचा कोकरा असं आम्हाला प्रतीक पाहायला मिळतं. जेव्हा आम्ही लूक याच्या शुभवर्तमानाकडे येतो त्यावेळेला आम्हाला लूक हा प्रभू येशू ख्रिस्त याजक कसा होता हे जास्त प्रगट करतो. आणि म्हणूनच अर्पण करण्यासाठी आणलेला बैल हा लूकाचं प्रतीक आहे. आणि योहान हा घोषणा करणारी व्यक्ती आहे. देवाच्या वचनाची तो घोषणा करायचा आणि म्हणूनच त्याचं प्रतीक म्हणजे गरुड दाखवलेलं आहे. आपल्या चर्चमध्ये पितळेचा एक गरुड उभा असतो बघा, ज्याच्यावरती आपण स्थानापन्न होऊन देवाचं शुभवर्तमान वाचत असतो, नाही का, देवाच्या वचनाची घोषणा करतो. अशा प्रकारे प्रत्येक शिष्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे चित्र आम्हाला प्रतीक म्हणून पाहायला मिळतं. आणि मार्क याच्या बाबतीमध्ये पंख धारण केलेला सिंह पाहायला मिळतो. तात्पर्य हे आहे प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा एक 12 पैकी शिष्य नव्हता, तरी देखील एक अनुयायी होता. प्रभूवर खूप प्रेम करणारा होता, एकेकाळी घाबरणारा होता. पण जेव्हा प्रभूला त्याने आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारलं त्यावेळेला सिंहासारखं धाडसाने त्याने सेवा केली. मरावं लागलं तरी तो शेवटपर्यंत विश्वासू राहिला. आज प्रभू या मार्क याच्या सेवेतून तुम्हाला आणि मला तो हेच आव्हान करत आहे की प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही प्रभूवर अवलंबून राहावं आणि सिंहासारखे धाडसाने त्याची सेवा करावी, सुवार्ता प्रसार करावा. आणि प्रभू अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी तुम्हाला अधिक आणि अधिक सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो तुझ्या वचनाबद्दल, संत मार्क याच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की ज्याने परमेश्वर पित्या आपलं घर तुझ्या सेवेसाठी उघडं ठेवलं, ज्याने प्रभुदेव बाप्पा विश्वासामध्ये अधिक वाढ केली, जो प्रभू इतरांसाठी प्रार्थना करणारा होता, जो प्रभू तुझं वचन लिहिणारा होता, जो प्रभू तुला ओळखून तुझ्यावर प्रेम करणारा होता, जो प्रभू आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ करून सेवकांचं सेवक पण करण्यामध्ये कमी पण न मानता उलट ते आशीर्वादाचं चिन्ह म्हणून तो विरोध असताना देखील सेवा करत होता, आपलं मदत करत होता, सहकार्य देत होता. आणि प्रभुदेव बाप्पा ज्या वेळेला तो विश्वासामध्ये दृढ झाला त्यावेळेला तो स्वतःहून इजिप्त या शहरामध्ये, इजिप्त या देशामध्ये जाऊन त्याने सुवार्तेचा प्रसार केला. मारावे लागले तरी शेवटपर्यंत तो विश्वासू राहिला. आज प्रभू तेच आव्हान घेऊन आम्ही आमचं संपूर्ण जीवन तुझ्या हाती स्वाधीन करतो. तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, सामर्थ्याने भर. प्रत्येक ऐकणाऱ्या जीवात्म्याशी प्रभू तू आज बोल. आणि तुझ्यावर जो त्याने विश्वास ठेवलेला आहे प्रभू, तो फक्त नावासाठी असू नये तर या मार्क या मनुष्यासारखं भक्कम, मजबूत आणि दृढ असावा असं तू कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या प्रभूसमोर मांडूया. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या देशामध्ये जो कोरोना विषाणू पसरत चाललेला आहे, संपूर्ण जगभर त्याचा फैलाव होत आहे. प्रभूने त्यापासून प्रत्येकाचा बचाव करावा आणि हा कोरोना विषाणू जो आहे तो नष्ट व्हावा आणि तो निघून जावा, यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करणार आहे. आपल्यामध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, ज्यांची नावं आपल्याला ठाऊक नाहीत, की प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं, चमत्कार करावा, त्यांना बिछाण्यातून उठवावं, त्याची सेवा आणि साक्ष सांगण्यासाठी त्यांना उभं करावं म्हणून आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण या मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊ आणि मध्यस्थीची प्रार्थना चालू असताना तुला मिळतो आमचे ऐक असा मंडळीने प्रतिसाद द्यावा. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे.
आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियेला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून. हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरोचित प्रीतीत राहावे म्हणून. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना, विशेषतः ते सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमेंताचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकास, विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालीव आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकास त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून. हे दयाघना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमचे चर्चचे सभासद त्यांची नावे आम्हास ठाऊक नाही, त्या सर्वांना बापा या प्रार्थनेत आम्ही आठवण करीत आहोत. विशेष करून बापा, आम्ही कोरोना या आजाराकरता हा विषाणूचा फैलाव झालेला आहे व जगामध्ये बापा व लोक आजारी आहेत, लाखो लोक आजारी आहेत, लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक लोक प्रभू देवबापा मरणासन्न आहेत, अनेक देवबापा दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. त्या सर्वांची आम्ही या प्रार्थनेत आठवण करीत आहोत. हे बापा, मनुष्य तुझी हस्तकृती आहे, तू आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकलेला आहेस, तू त्याला आत्मा आपल्याकडून दिलेला आहेस बापा. मी प्रार्थना करतो सर्व मानवजातीकरता, त्यांना प्रभू देवबापा तू आरोग्य दे आणि या विषाणूचा प्रादुर्भाव तू नष्ट कर. विशेष करून मी भारत देशाकरता प्रार्थना करतो. भारतातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक शहरातील, प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाकरता मी प्रार्थना करतो. अनेक ठिकाणी बापा अनेक जणांना हा रोग झालेला आहे, अनेक जण प्रभू प्रादुर्भावित झालेले आहेत. त्या सर्वांची आम्ही प्रार्थनेत आठवण करतो. या तुझ्या पवित्र मेजावर प्रभू देवबापा आम्ही त्यांची आठवण करतो. त्या सर्वांचं प्रभू देवबापा तू सांत्वन कर, सर्वांना तो आरोग्य दे आणि प्रत्येकाचे प्रभू देवबापा तो अश्रुपूस, अशा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आणि सर्व दुःखितांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवर्तलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्क्य लाभ प्राप्त व्हावे म्हणून. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी व प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. यावेळेला आपण गीताच्या द्वारे प्रभूची स्तुती करूया आणि
गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया. जय जय यीशु, जय जय यीशु, जय जय यीशु. जय मृत्युंजय जयकार, सिरजनहार, पालनहार, तारणहार. जय जय यीशु, जय जय यीशु, जय जय यीशु, जय जय यीशु. दुख हरने वाला, हृदय में शांति भरने वाला. दीनों का दुख हरने वाला, हृदय में शांति भरने वाला. जय जन रंजन, जय दुख भंजन, जय जन रंजन, जय दुख भंजन. जय जयकार सिरजनहार, आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, कारण अनंत उपकार तू आमच्यावर केलेले आहेस. त्यामधून तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी हे दान आम्ही गोळा केलेले आहे. त्याच प्लस आशीर्वाद दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांनी अधिक द्यावं, यासाठी त्यांना तो कृपा पुरव. जे देऊ शकले नाहीत अशांसाठी प्रार्थना करतो की प्रभुदेवा त्यांच्या मार्गातील अडथळणं दूर कर आणि प्रभू दिल्याने मिळणाऱ्या आशीर्वादाचे भागीदार त्यांना बनव. कारण आमचा प्रभू येशू याच्या द्वारे. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि शांती, देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांचा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ, आणि हे गीत गाऊन आपण आपली आजची भक्ती आराधना समाप्त करू.